तर बीड सरपंच हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। धनंजय मुंडे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस किंवा अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। मागच्या वेळी बीडचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा सुद्धा साधलाय। बीड प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निवेदन दिलं असं सुद्धा सुरेश धस म्हणाले। दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल। कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रिपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का। आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही। त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील। यासाठी आज गटित होईल, त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया। सचिन, खरं तर सुरेश धस असं म्हणाले परळीमध्ये जाऊन एकदा परिस्थिती पहा, नेमकी काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे बरं परळीमध्ये? विक्रांत, परळीचं आणि संपूर्ण बीडचा जर आपण विचार केला तर बीडमध्ये आपण पहिल्यापासून ऐकतोय बीडमध्ये गुंडगिरी जास्त आहे आणि त्यात सत्यता देखील आहे। मात्र आज घडीला बीड शहराची, बीड जिल्ह्याची तुलना ही बिहारशी केली जात आहे आणि महाराष्ट्रातलं बिहार म्हणजे बीड असं देखील या ठिकाणी आता बोलायला सुरुवात झालेली आहे। जर आपण पाहिलं बीडमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला इतर राज्यामध्ये जेव्हा दुचाकी दिसतात त्या दुचाकींच्या नंबर प्लेटवरती नंबर दिसतात, मात्र या ठिकाणी जर आपण प्रवेश केला तर बिना नंबरच्या नंबर प्लेट आणि त्यावरती हातात हत्यारं घेऊन फिरणारी तरुणांची टोळकी देखील आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, बीड शहरामध्ये पाहायला मिळतात, बीडच्या प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतात। बीडमधल्या जर आपण परिस्थितीतले हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ काढून टाकल्या जातात, इथपर्यंत ती मजल या तरुणांची, या गुंडांची गेलेली आहे। अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये, त्यामुळे कुठेतरी बीडमध्ये आता खमक्या अधिकारी आणि खमक्या कारवाईची गरज निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता आज घडीला जर आपण पाहतो की बीड बिहार होण्यापेक्षा जर वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी कारवाई देखील वाढवल्या गेल्या पाहिजे, अशी देखील मागणी आता जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। सचिन, त्यामुळे आता नवे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कौवत आलेले आहेत, आता ते बीडचं बिहार होण्यापासून रोखू शकतात का, किंबहुना ते बिहार झालेलं आहे आता पुन्हा एकदा बीडला बीड करू शकतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।